हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवतोय गाजरचा हलवा। तर आता हिवाळा आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला गाजर लगेच उपलब्ध होतात। तर तुम्ही बघू शकता इकडे मी गाजर घेतलेले आहेत। एक पाव गाजर घेतले, त्याला स्वच्छ धुवून त्याच्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला किसून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे आपण आता याला किसून घेणार आहे। तर इकडे मी सर्व गाजर किसून घेतलेले आहे। तर आता आपण बनवूया हलवा। तर मग चला, इकडे एक मी पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन चांगला गरम झाला की इकडे मी 2 चमच देशी तूप घालते। देशी तूप घातलं की त्याला चांगलं गरम करून घेते। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे। जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। तर इकडे तूप आपलं चांगलं गरम झालंय। तर इकडे मी काजू आणि बदामाचे काप घालून यामध्ये चांगले थोडेसे फ्राय करून घेते। लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे। तर इकडे मी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करून एका प्लेटमध्ये पुन्हा काढून ठेवले। पुन्हा त्याच तुपामध्ये आपण जो गाजर खिसून घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं। गाजर तुपामध्ये परतला की खूप कमी त्याची क्वांटिटी दिसते आणि त्याला आपण आता 2-3 मिनिटं असंच तुपामध्ये परतून घ्यायचं। गाजर तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहे साखर। तर इकडे मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखरही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर यामध्ये मिक्स केली की त्यामध्ये ती मेल्ट होते। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। ही सर्व प्रोसिजर आपण स्लो फ्लेमवरतीच करायची आहे। तर तुम्ही बघू शकता आता साखर थोडी थोडी मेल्ट व्हायला लागलेली आहे। साखर इकडे सर्व व्यवस्थित मेल्ट झाली की आपण यामध्ये 2-3 मिनिटं पुन्हा गाजर यामध्येच व्यवस्थित शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपली जी साखर आहे ती व्यवस्थित पूर्ण लागली पाहिजे गाजराला। तर तुम्ही बघू शकता इकडे साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे। तर आपण तिला पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं, जे गाजर पूर्ण ऑब्झर्व करत नाही साखर, तोपर्यंत त्याला आपण यामध्ये शिजवून घेणार आहे। तर इकडे आपल्या गाजरांनी पूर्ण साखर ऑब्झर्व करून घेतलेली आहे। थोडीशी राहिलेली आहे अजून, तर आपण त्याला थोडीशी तशीच ठेवणार आणि यामध्ये आता आपण घालून घेऊया दूध। तर यामध्ये मी अगोदर अर्धी वाटी दूध घालून घेते। तर इकडे मी अर्धी वाटी दूध घालून घेते अगोदर आणि पुन्हा नंतर अर्धी वाटी दूध घालणार आहे आणि व्यवस्थित यामध्ये मी मिक्स करून घेते। दूध थोडंसं कोमटच घालायचं, गरम दूध घालू नका। गरम दूध घातलं की जो आपला गाजरचा हलवा आहे तो फुटतो, दूध फुटलं जातं आणि हलवा पण पूर्ण बिघडतो। तर इकडे मी आधी थोडंसं दूध घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि पुन्हा अर्धी वाटी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते तळून, तर ते घालून घ्यायचे यामध्येच आणि दुधामध्ये हलवा आपण दूध ऑब्झर्व करत नाही गाजर, तोपर्यंत पूर्ण म्हणजे शिजवून घ्यायचा। गाजर पूर्ण दूध ऑब्झर्व करतं तर तोपर्यंत आपण त्याला पूर्ण व्यवस्थित यामध्ये शिजवून घ्यायचा। तुम्हाला जर यामध्ये मिल्क पावडर घालायची असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालू शकता किंवा खवा पण घालू शकता, त्यामुळे अजून गाजराच्या हलव्याची चव वाढते। तर तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण आपलं दूध ऑब्झर्व झालेलं आहे, थोडंसं आहे। तर अजून आपण त्याला अर्धा 1 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे। त्याला मधून मधून हलवत राहायचं, नाहीतर गाजर खाली चिपकलं जाईल आणि हलवा करपला जातो। तर इकडे पूर्ण दूध ऑब्झर्व केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण दूध आपलं गाजराने ऑब्झर्व केलेलं आहे आणि मस्तपैकी आपला गाजराचा दुधातला हलवा रेडी झालेला आहे। तर बघू शकता आता इकडे मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत आणि थोडेसे त्यावरती मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत।
तर आपला गाजराचा हलवा मस्त असा रेडी झालेला आहे. तर कसा झाला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.